विसावं प्रॅक्टिकल जे आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट अ ब्रॉडकास्ट रिसिव्हर टू स्विच बिटवीन डिफरंट मोड्स लाईक एरोप्लेन मोड, सायलेंट मोड आणि लाऊड मोड. म्हणजे आपल्याला 3 ऑप्शन्स दिले. तिन्हीपैकी कोणतंही आपण केलं तरी चालेल. एरोप्लेन मोड पण म्हणजे आपण एरोप्लेन मोड ऑन ऑफ केले की नाही त्याचा स्टेटस दाखवायचा आपल्या स्क्रीनला. सायलेंटचा असेल सायलेंट किंवा लाऊड मोड साऊंड किती पर्सेंटेजमध्ये ते दाखवायचं असतं. तर ह्या ऑप्शन्समध्ये आपण एरोप्लेन मोड घेऊया कारण की तुमच्यासाठी हे बेसिक लेवलचं ठीक आहे. सायलेंट मोड, लाऊड मोड जर असं तुम्हाला टफ जाईल. त्यामुळे मी एरोप्लेन मोड हे तुम्हाला प्रॉपर शिकवतो. तर चला बघूया. Android स्टुडिओ ओपन करून घेऊया. तर Android स्टुडिओमध्ये मी तर म्हणजे डिझाईन हे ChatGPT केलेलीच आहे. आता हे डिझाईनमध्ये काय फक्त एक टेक्स्ट व्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला आणि काय तर त्याला एक टेक्स्ट द्यायचा आहे वेटिंग फॉर द एअरप्लेन मोड चेंजेस. म्हणजे एअरप्लेन मोड जेव्हा चेंज होईल तेव्हा तिथं स्टेटस दिसायसाठी मी हे एक टेक्स्ट व्ह्यू घेतला आहे आणि त्याला ID पण दिला मी डिस्प्ले. म्हणजे बॅकएंडनं मी काय करणार जे चेंजेस होतील, जे स्टेटस आहे ऑन आहे किंवा ऑफ आहे, त्या डिस्प्लेला दाखवणार मी. म्हणजे ह्या टेक्स्टच्या जागी आपलं काय असेल ते ऑन आहे का ऑफ आहे तिथं स्टेटस दिसणार आपल्याला. हे आपलं मेन ॲक्टिव्हिटीमध्ये मी डिझाईन केलं XMLमध्ये आणि आता जावामध्ये आपण आपला प्रोग्राम लिहायचा आहे. तर पहिली गोष्ट आपण काय घेतलं इथं एक टेक्स्ट व्ह्यू घेतला त्याला ॲक्सेस करून घेऊया. ॲक्सेस करायसाठी आपण काय करतो त्याला पहिला डिक्लेअर करतो. मग टेक्स्ट व्ह्यू घेतला आपण टेक्स्ट व्ह्यू. डिस्प्ले नाव देतो याला डिस्प्ले. ठीक आहे. आता त्याला इनिशियलाइज करून घेऊया आपण. डिस्प्ले इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id.display. ठीक आहे. आता याला ॲक्सेस करून पण झालेला आहे. तर मेन पार्ट आता येतोय आपला ब्रॉडकास्टचा. म्हणजे आपल्याला एक रिसिव्हर बनवायचा आहे जेणेकरून काय करता येते रिसिव्हर आपले जे सेटिंग्समध्ये जे एरोप्लेन मोडमध्ये काहीही पण जे चेंजेस होतात त्याच्यावर आपल्याला ते ॲक्शन त्यात लिहायचं आहे आपल्याला. त्या ब्रॉडकास्टच्या रिसिव्हरच्या आत लिहायचं आहे. काय आपल्याला म्हणजे ऑन झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, ऑफ झाल्यावर तुम्हाला काय करायचं ते सगळं ॲक्शन्स आपल्याला त्या ब्रॉडकास्ट रिसिव्हरच्या आत लिहायचं आहे. चला तर त्याचा ऑब्जेक्ट पहिला बनवून घेऊया. ब्रॉडकास्ट रिसिव्हर ह्याला एक नाव देऊ आपण. रिसिव्हर नाव देतो मी. रिसिव्हर इज इक्वल्स टू न्यू ब्रॉडकास्ट रिसिव्हर. आता हे बाय डिफॉल्ट त्याचा कोड येतो ऑन रिसिव्हर. त्याला मेथड आहे ओव्हरराईड केलं त्यांनी मेथड. ह्या मेथडच्या आत आपल्याला मेन कोड लिहायचा आहे की बाबा आणि हे लास्टला तुम्हाला जे एरर दिसतोय ना इथं लास्टला क्लोज करायचं आहे. ठीक आहे. आता काय करूया आपण पहिला आपल्याला त्याचा स्टेटस घ्यायचा आहे. स्टेटस फक्त आपण ट्रू आणि फॉल्समध्ये घेऊया. जसं की समजा फ्लाईट मोड ऑन झालं तर ट्रू आणि फ्लाईट मोड ऑफ झालं तर फॉल्स. त्यासाठी हे ट्रू फॉल्स काय त्याचं त्या डेटा टाईप आपण काय वापरतोय बुलियन. तर मी बुलियन डेटा टाईप घेतो. स्टोअर करून घ्यायला स्टेटस नावाचा एक व्हेरिएबल बनवतो. स्टेटस इज इक्वल्स टू आपल्याला काय करायचं आहे इंटेंट डॉट गेट बुलियन एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे त्याचं काय असेल ते बुलियनमध्ये एक्स्ट्रॅक्ट करते ट्रू किंवा फॉल्स. पहिला पहिला पॅरेंट आपलं पहिला ह्याच्या पार्टमध्ये पहिल्या आर्ग्युमेंटमध्ये आपल्याला स्टेट पास करायचं आहे. स्टेट काय त्याची स्टेट आहे ते आपण काढून घ्यायसाठी. त्यानंतर बाय डिफॉल्ट आपण त्याला एक व्हॅल्यू देऊया फॉल्स. म्हणजे आपण बाय डिफॉल्ट त्याला काय ठेवणार फॉल्स ठेवणार म्हणजे बंद आहे. ठीक आहे. आता आपण चेक करूया इफ स्टेटस जर ह्यातून आपल्याला जर कळालं की आता ह्यातच कळणार आहे आपल्याला की जर त्याचा स्टेटस काय आहे. एरोप्लेन मोड ऑफ असेल तर स्टेटसमध्ये फॉल्स स्टोअर होणार. जर एरोप्लेन मोड ऑन असेल तर ते त्यात स्टेटसमध्ये ट्रू स्टोअर होणार. जर इफ कंडिशन ट्रू असेल म्हणजे स्टेटस ऑन असेल तर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे तो पण सध्या आपण टोस्ट दाखवूया. टोस्ट एअरप्लेन मोड इज ऑन. ओके. फक्त टोस्ट दाखवूया आपण एरोप्लेन मोड इज ऑन. एल्स जर ट्रू नसेल तर मग काय फॉल्स असणार आहे. मग टोस्ट दाखवूया आपण एरोप्लेन मोड इज ऑफ. ठीक आहे. हा पार्ट झाला आपला.
हा पूर्ण काय होता आपला ब्रॉडकास्ट होता. हा ब्रॉडकास्टमध्ये आपण सगळा आपला जो टास्क आहे तो त्याला सांगितला की बाबा जर ऑन असेल तर ऑन प्रिंट करायचं आहे, ऑफ असेल तर ऑफ, आणि ते पण टोस्ट दाखवायला सांगितलं. आपण त्या डिस्प्लेमध्ये काही चेंजेस करत नाही आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला रजिस्टर पास करायचं आहे. ओके, हे मॅन्डेटरी आहे, हे लिहायचं लागणार आहे तुम्हाला. रजिस्टर रिसिव्हर, ह्यात पहिलं आपल्याला काय पास करायचं आहे, आपण जे ब्रॉडकास्ट बनवलं आहे त्याचा व्हेरिएबलचं नाव, रिसिव्हर नाव दिलं आपण त्याला, इथे दिसते तुम्हाला, इथं रिसिव्हर नाव दिलं आहे, रिसिव्हर कॉमा. आता पास करायचं आपल्याला त्याला, म्हणजे लिस्नर कधी लिसन चालू करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला लिस्नर चालू करण्यासाठी एक इंटेंट फिल्टर लावला मी. इंटेंट फिल्टर इंटेंट डॉट ॲक्शन चेंज, ॲक्शन एरोप्लेन मोड चेंज. ओके, आता हे तुम्हाला सांगतो काय आहे नक्की. आता ह्या न्यू इंटेंट फिल्टर, आता ह्याच्यानं काय होतंय, ह्याच्यानं त्याचा जेव्हा पण आपण फ्लाईट मोड ऑन ऑफ करेन त्यावेळी काय करणार, हे लिसनिंग चालू करणार. जर मी ऑफ केलं, लिसनिंग चालू करणार, ऑफ आहे स्टेटस बघणार, हा स्टेटस तो ह्याला पास करणार, आणि त्यानंतर आपल्याला हे स्टेटस दिसणार की बाबा ऑन आहे का ऑफ आहे, म्हणजे टोस्ट दिसणार. कळलं. हा रिसिव्हर काय करणार, म्हणजे ऑन झालं तर लगेच हा लिस्नर काय करणार, ह्या म्हणजे हा आपल्या ब्रॉडकास्टच्या क्लासला, म्हणजे ह्या क्लासला रन करणार म्हणू शकता तुम्ही, किंवा ह्या मेथडला रन करणार, ऑन रिसिव्हर मेथडला. आणि त्यानंतर हे स्टेटस सगळा आपला जो कोड आहे तो एक्झिक्यूट होणार. मी ऑफ केलं की मग ह्याचा जो इंटेंट फिल्टर काय करणार, लगेच लिसनिंग चालू करणार, ऑफ आहे म्हणून ह्या रिसिव्हरला सांगणार, आणि हा रिसिव्हर परत एक्झिक्यूट होणार. एक्झिक्यूट झाल्यानंतर ते स्टेटस ऑफ असला तर इथं फॉल्स म्हणून स्टोअर होणार, आणि फॉल्स ह्या स्टेटसमध्ये जाऊन स्टोअर होणार. आणि तर स्टेटस जेव्हा फॉल्स होईल तेव्हा काय होणार, एल्स प्रिंट होणार. जेव्हा स्टेटस ट्रू होईल त्यावेळी काय प्रिंट होणार, ऑन म्हणून प्रिंट होणार. ठीक आहे, एकदा एक्झिक्यूट करून बघूया हे प्रॉपर वर्क होतंय का. इथं आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली इन्स्टॉल झाले, आता ओपन होईल ते. ठीक आहे, आपलं ॲप्लिकेशन ओपन पण झाले. थोडं वेळ घेईल, कारण की ते तुमचं एम्युलेटर जसं जसं तुम्ही ॲप्लिकेशन बनवत जाईल तसं तसं ते स्लो होत जाते. ठीक आहे, आता आपण मी स्टेटस बघूया आपला वरनं फ्लाईट मोडचा काय आहे. आपला फ्लाईट मोड आता बंद आहे. मी चालू करतो, चालू केल्या केल्या खाली बघा टोस्ट येतोय, आलं का. एरोप्लेन मोड इज ऑन. जसं लॅक इश्यू होणार आहे, कारण की इथं माझा एम्युलेटर जरासा स्लो आहे. मी परत येतं बघा, इथं मी ऑफवर क्लिक केलं तर इथं मला इथं मेसेज येतोय बघा, आला का. एरोप्लेन मोड इज ऑफ. ऑन केलं की ऑन, ऑफ केलं की ऑफ येते. ठीक आहे, म्हणजे जेव्हा पण मी चेंजेस करतोय तेव्हा काय करते, चेंजेस झाल्या हे इंटेंट जे फिल्टर आहे तो ह्या रिसिव्हरला पास करतोय माझं काय असेल तो स्टेटस. ठीक आहे, चालतं. आता आपण काय करूया, आपल्याला ह्या ॲप्लिकेशनमध्ये इथं जे टोस्ट दिसते त्या टोस्टच्या जागी मला काय करायचं आहे, ह्या डिस्प्लेमध्ये इथं जो मेसेज आहे ना ह्यात यायला पाहिजे की ऑन आहे का ऑफ आहे. तर त्यासाठी काय फक्त करायचं आहे, आपण जे ॲक्सेस करून घेतलं ह्या डिस्प्लेला, इकडं बॅकएंडला ॲक्सेस करून घेतला, कुठं ह्यात स्टोअर करून ठेवला डिस्प्ले. ह्यात काय करूया आपण, मी हे टोस्ट काढतो, नाहीतर त्याला कमेंट करून घेतो. इथं कमेंट केलं, ह्याच्यात मी काय करतो, डिस्प्ले डॉट सेट टेक्स्ट, ह्या टेक्स्टमध्ये मला काय हे करायचं, जेव्हा हे ट्रू होईल त्यावेळी एरोप्लेन मोड इज ऑन. सेम हाच कोड एल्समध्ये पण लिहिणार मी. याला कमेंट करतो टोस्टला आणि हा पेस्ट करतो, फक्त इथं काय होणार, ऑफ. आपण टोस्ट दाखवायचं नाही आहे, आपल्याला काय करायचं ह्या टेक्स्टमध्येच चेंजेस करायचं आहे. म्हणजे ऑन झालं तर तिथं ऑन, आता असं लिहून आलं पाहिजे की एरोप्लेन मोड इज ऑन. ओके, ठीक आहे, एक्झिक्यूट करून बघूया आपलं ॲप्लिकेशन. ठीक आहे, आपलं ॲप्लिकेशन परत इन्स्टॉल झालं आहे. आता इथं बघा बाय डिफॉल्ट जे टेक्स्ट आहे ते दिसतंय. ठीक आहे, मी आता काय करतो, परत माझं एरोप्लेन ओपन करतो, इथे एरोप्लेन मोड ऑफ आहे, मी ऑन करतो. आता मला इथं खाली टोस्ट दिसणार नाही, कारण की मी ते बंद करून ठेवले. आता आपण बघूया की इथं टेक्स्टमध्ये काय चेंजेस झाला आहे का. झालं आहे बघा, आता एरोप्लेन मोड इज ऑन आले, म्हणजे टेक्स्टमध्ये मी बदलला ना, डिस्प्लेमध्ये बदललं जाऊन.
हे डिस्प्लेला मी इथून ॲक्सेस केलं होतं. ह्या फ्रंट एंडचा जो डिझाईनचा हा आहे का नाही, याचा आय डी होता डिस्प्ले, त्याला मी इथं ॲक्सेस करून त्यात चेंजेस केलं. ठीक आहे. आता मी परत एकदा बघा ऑफ करतो. आता ऑफ म्हणून येते का बघा, ऑफ केला, ऑफ म्हणून आलं बघा, एरोप्लेन मोड इज ऑफ. ठीक आहे. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.